हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः। मनशी नैष्कर्म्य होवावे तरी येथ तेन संभवे, आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा। म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त, ते कर्म हे तुरहित अचरतू। पार्थानी कही एक नेनसी तुहे कवतीक, जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे। देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे। रामकृष्ण हरी भाविक हो, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेली ही दैनंदिन भावनिरूपणमाला गेल्या 26 जुलै 2020 पासून आपण अविरतपणे चालवत आहोत। आज आपण तृतीय अध्यायामधल्या 8व्या श्लोकाचं निरूपण प्रभू ज्ञानोबाराय 77व्या ओवीपासून पुढे करत आहेत, त्याचं विवरण पाहणार आहोत। अर्जुनानं नेमकं कसं वागावं याचा उपदेश भगवंताकडे मागितला। हे देवा, कसं वागावं सांग बरं, आणि उचित काया मान, जे व्याभिचारिना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता। कसं वागावं सांगू का अर्जुना? सांग देवा। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः। हे बघ, मनसी नैष्कर्म्य होवावे तरी येथ तेन संभवे, आणि निषिद्ध केवी राहाटावे विचार पा। कर्म रहित होऊन राहावं असं म्हणशीत असशील तरी येथ तेन संभवे, तर इथं देह धारण केल्याच्या नंतर, देहाची प्राप्ती केल्याच्या नंतर हे अर्जुना ते संभवत नाही, ते शक्य नाही। आणि शास्त्राच्या विरुद्ध आचरण काय म्हणून करावं मला सांग बरं तू। शास्त्र विरुद्ध आचरण करण्यामध्ये हित नाही, तर काय आहे? अनहित आहे। शास्त्र विरुद्ध आचरण करण्यामध्ये अनहित आहे, म्हणून जरा विचार कर। शास्त्र विहित आचरण का करावं बरं याचा जरा विचार करी जा। म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त, ते कर्म हेतु रहित आचरतू। नियत कर्माचा, नित्य कर्माचा त्याग करणं इट इज नॉट पॉसिबल ऑन दिस अर्थ। या पृथ्वीवर ते शक्य नाही, ते करावंच लागतं। त्याला अल्टरनेट नाही, देयर इज नो अल्टरनेट टू द वर्क। कर्माला कुठलेही अल्टरनेट नाही। म्हणून जे जे उचित आहे आणि जे जे प्रसंगानुरूप तुला प्राप्त होणार आहे, ते सगळं कर्म तुला तुझ्या जीवनामध्ये करावं लागेल। माणसाच्या जीवनाचं असंच आहे बघा तुम्ही। लहान आहे तोपर्यंत खेळण्यामध्ये आणि अभ्यासामध्ये जीवन जातं। त्या अवसरानं प्राप्त झालेलं कर्म कोणतं? सर्व्हिस टू द एल्डर पीपल, आपल्यापेक्षा मोठ्या माणसांची
सेवा करणे, ग्राउंडवर जायचं आणि प्लेइंग व्हेरियस टाइप ऑफ गेम, वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळायचे आणि तुकोबारांच्या उपदेशाप्रमाणे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. या बालवयामध्ये आम्ही अक्षर घोकावीत, आम्ही अभ्यास करावा. आम्ही केलेला अभ्यास, आम्ही केलेलं वाचन, आम्ही पाळलेले संस्कार, आमच्या अंगी भिनलेल्या व्हॅल्यूज ह्या पुढे आयुष्यभर आमचं चरित्र बनून आमच्या सोबत असतात. म्हणून लहानपणी माणसावर खूप चांगले संस्कार व्हावे. ती संस्कारांची शिदोरी आम्हाला वाहत जाऊ देत नाही. ती आम्हाला कुठेतरी विचाराच्या बंधनामध्ये बांधून टाकते आणि आमच्या मनाचं नियमन करण्यास आम्हाला मदत करते. म्हणून आमच्या मनानं सैर वैर इकडं तिकडं फिरू नये याच्याकरता त्या अवसरानं प्राप्त असलेलं कर्म आम्ही लहान वयात केलं पाहिजे. गृहस्थी जीवनामध्ये आला की आता वेगळं कर्म आपल्याला प्राप्त आहे. या अवसरानं प्राप्त झालेलं कर्म वेगळं आहे. कसं आहे, कुटुंबाचं भरण पोषण, अर्थार्जन आणि 4 वृत्ती श्रीमद भागवतामध्ये या गृहस्थ आश्रमाच्या सांगितल्या. वार्ता शालीन संचय शीलोच इति वै गृहैः. 4 वृत्ती भागवतामध्ये आलेल्या आहेत. वार्ता, शालीनता, संचय आणि शीलोच्च म्हणजे उच्च चारित्र्य. या 4 गोष्टीची जोपासना करत करत आमच्या कुटुंबाचं भरण पोषण करण्याचा काम आम्हाला त्या अवसरानं प्राप्त होतं, ते करावं लागतं. वानप्रस्थामध्ये सगळ्यांची काळजी घेणं आणि सगळ्यांना एका दोरीमध्ये, सगळ्या कुटुंबाला एका दोरीमध्ये बांधून ठेवणं आणि त्याचबरोबर संसारातून आपलं मन हळूहळू बाजूला काढून वानप्रस्थी जरी संयोगी वियोग बाजूला काढायचा, एका विषयामधून आपल्या इंद्रियाला आणि मनाला, आणि हळूहळू भगवत चरणाकडे वाटचाल आपली झाली पाहिजे याकरता प्रयत्न करायचे. हे कधीच आहे? हे वानप्रस्थाच आहे. संन्यासामध्ये निवांत पडून राहायचं, छानस दैनंदिन नित्य कर्म करायचं आणि भगवत चिंतनामध्ये वेळ घालायचा, हे संन्यासाचं कर्म आहे. जे जे अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतो. हे बघ, फळाची अपेक्षा न करता, फलापेक्षा रहित अंतकरणानं तू ते कर्म आचरण करायला काहीच हरकत नाही. निश्चित कर, केलंच पाहिजेस. यू शुड डू इट. तू ते केलंच पाहिजेस असं ज्ञानोबराय या ठिकाणी सांगतात. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगू लागलेले आहेत. पुढे म्हणतात, पार्थानि कही एक नेनसी तुहे कवतीक जे ऐसे कर्ममोचक अपैसे असे. हे बघ पार्था, तुला अजून एक गोष्ट मला सांगायची. नेनसी तू कौतुक, तुला हे कौतुक माहिती नसेल कदाचित. कोणतं कौतुक माहिती नसेल देवा? हे बघ, हे जे अहंकार रहित निष्काम बुद्धीनं हेतू रहित पद्धतीनं केलेलं कर्म आहे जीवानं, ते कर्मच तुला सगळ्या कर्मबंधनातून मुक्ती मिळवून देणार कर्म आहे. आलं का लक्षात? आपोआप तुला कर्मबंधनातून मुक्ती मिळणार आहे. फक्त ते कर्म करत असताना तू कसं करावंस, हेतू रहित अंतकरणानं तू कर्म करावंस, एवढी त्या पाठीमाग अट आहे. मागच्या ओवीचा या ओवीला संदर्भ आहे. मागच्या ओवीमध्ये ते कर्म हेतू रहित आचरतू, असं जर केलंस तर काय होईल? जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे. ते हेतुरहित पद्धतीनं केलेलं कर्मच कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळवून देण्याकरता आपले आपण सिद्ध आहे. तेच तुला कर्म बंधनामधून मुक्ती मिळवून देणार आहे. बाकीचं काही करायची गरज नाही. म्हणून अर्जुना, माझं तुझ्याकडे एक मत आहे, माझी तुझ्याकडे एक अशी अपेक्षा आहे की तू ते हेतुरहित कर्म करावंस. पुढे भगवंत काय म्हणतात? देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. इथं ज्ञानोबरायांनी सांगितलं. हे बघ, शास्त्र आधारे, अनुक्रमा आधारे म्हणजे शास्त्र आधारे. शास्त्राच्या आधारानं
स्वधर्माचं जो आचरण करतो, जो स्वधर्माचं पालन करतो, तो स्वधर्माचं पालन करणारा तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे. त्याच व्यापारानं, त्याच कर्मानं, त्याच कर्म व्यापारानं तो कर्ममार्गी पुरुष एक दिवस निष्कामतेला प्राप्त होतो आणि मोक्षाची प्राप्ती करून घेतो. कर्ममार्गानं सुद्धा मोक्ष मिळतो, नाही असं नाही. भगवंताचं म्हणणं आहे, मला माहित नाही, कारण मला अजून मिळाला नाही. मला मिळाल्यास मी सांगेन तुम्हाला मिळतो का नाही ते. भगवंत सांगतात, स्वधर्म आचरण करून शास्त्रयुक्त पद्धतीने स्वधर्माचं आचरण केल्याच्या नंतर त्या स्वधर्माचं केलेलं आचरण, त्या स्वधर्मानुसार केलेलं कर्मपालन, ते कर्मपालन एक दिवस निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती करून देण्यास कारणीभूत ठरेल, किंबहुना मोक्षाची प्राप्ती त्यानं निश्चितपणानं होईल, असं या ठिकाणी ठासून भगवंतानं अर्जुनाला सांगितले. पुढे भगवंत म्हणतात, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संगः समाचर. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. प्रभू या ठिकाणी अर्जुनाला स्वधर्माचं महत्व सांगतात. स्वधर्मो जो बापा, हा जो स्वधर्म आहे ना, हे बाबा अर्जुना ऐक, हा जो स्वधर्म आहे तो स्वधर्मच नित्य यज्ञ जानपा. नित्य यज्ञ जो मनुष्य कर्म मार्गात स्वधर्माचं पालन करून नित्य कर्म करतो, शास्त्रयुक्त विहित कर्म करतो, त्याचं विहित कर्म म्हणजे नित्य यज्ञ आहे. म्हणून कर्ममार्गी जगणाऱ्या माणसांनी, गृहस्थी माणसांनी स्वतःला अजिबात कमी समजायचं नाही. आपल्या हातून जे प्रसंगोपात कार्य व्हायला लागलंय ते कार्य म्हणजे नित्य यज्ञ आहे. फक्त तो यज्ञ करत असताना हेतुरहित अंतकरणानं केला पाहिजे. हो, मी माझ्या मुलांचं भरण पोषण करतो, का करतो? हेतुरहित भरण पोषण, कर्तव्य पूर्तीचा परमार्थ, एवढीच त्या पाठीमागे जर भावना असेल तर दुःखाचं काही कारण नाही. आणि जर पुढे चालून त्या अपत्याकडून आपल्याला काही अपेक्षा असेल तर मग मात्र नित्य दुःख आपल्या नशिबी आल्याशिवाय राहायचं नाही. आणि सगळीकडे हेच होताना दिसतंय, नित्य दुःख आहे. का? कारण अपत्याला पुढे पळायचंय आणि पित्याला त्या अपत्याला धरून ठेवायचंय. अपत्य आपलं राहावं ही पित्याची प्रामाणिक धारणा आहे. आणि अपत्याला हवेमध्ये भराऱ्या घ्यायच्यात. अरे पण ती भरारी पाखरांनी घ्यायची असते. तुम्ही पाखरही व्हा, पण स्वतःच्या घरट्याला विसरून नव्हे, नाही का? खरट लक्षात असलं पाहिजे, फिरून कुठे यायचंय. आम्ही संसारिक पाखर आहोत, आमचं घरट भगवंताच्या जवळ आहे. आम्ही त्याच्या जवळ फिरून गेलं पाहिजे. जर गेलं तरच विसावा प्राप्त होणार आहे, आणि जर नाही गेलं तर ही भटकंती कधीच थांबणार नाही, नाही का? म्हणून कर्तव्यपूर्तीचा जो परमार्थ आहे तो नित्य यज्ञ आहे. संसारिकाच्या हातून तो नित्य यज्ञ आहे. गृहस्थीच्या हातून तो नित्य यज्ञ आहे. कर्मयोगाची साधना करणाऱ्या साधकाच्या हातून. पण त्या मागे हेतू मात्र असता कामा नये, त्या मागे फळ इच्छा असता कामा नये. मग हे निष्कर्म जे कर्म आहे, निष्काम कर्म, ते निष्काम कर्म आम्ही जर करत असू तर काय होईल? म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. तिथं पापाच्या वर्तनाला अजिबात जागा नाही. पापाचं वर्तन त्या ठिकाणी शक्य नाही, त्याचा संचार तिथे नसतो, असं ज्ञानोबरायांनी या ठिकाणी सांगितलं. तिथं पाप उत्पत्ती होत नाही. आणि म्हणून तिथं त्या पापाचं बंधन आपल्याला राहत नाही. पाप
आचरण करण्याचा किंवा पापाचा शिरकाव त्या ठिकाणी होत नाही. पुढे म्हणतात, हा निज धर्मो जै सांडे, कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिको. संसारिकाच्या मागे ताणतणाव का लागतात? संसारिकाच्या मागे नाना प्रकारचे जे काय म्हणता येईल दुःख लागतात. त्याचं काय कारण आहे? त्याचं एक कारण आहे, तो कुमार्गी जगतो म्हणून त्याच्या मागे ते लागतं. जे सन्मार्गी जगतात त्यांच्या मागे दुःखाचा सासेमिरा किंबहुना नाही. आणि जे कुमार्गी ज्यांचं प्रेम आहे त्यांच्या मागे मात्र साडेसाती लागल्याशिवाय राहत नाही. का होतं हे? स्वधर्म रहित आचरण घडतं. वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म सोडायचं आणि दुसरंच कर्म करीत फिरायचं. देन नंतर काय होईल? निश्चित स्वरूपानं दुःख घराकडची वाट बघत येईल, घरी येईलच. मग काय केलं पाहिजे? स्वधर्म आचरण केलं पाहिजे. जर स्वधर्म आचरण नाही केलं तर काय होईल? ज्ञानोबराय म्हणतात तसं होईल. कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिकू. आणि मग कुकर्मी रती घडे, कुकर्मावर प्रेम निर्माण होईल. आणि मग विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला काय होईल? दुसऱ्या कामात कुठल्या तरी वाह्यात कामामध्ये डोकं लावेल आणि वाहत जाईल. आयुष्यभर संसाराच्या रहाट गाड्यामध्ये पिसत 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 तुकडे होतील त्याच्या अंतकरणाचे आयुष्यभर. म्हणून यथा योग्य यथा प्रसंग जे कर्म आपल्याला प्राप्त आहे ते कर्म वेळेच्या वेळेला केलं तर जीवनाचं समाधान आहे, नाहीतर अवघड आहे. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून स्वधर्मानुष्ठान जे अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. म्हणून हे अर्जुना, जो स्वधर्माचं आचरण करतो, जो स्वधर्माचं अनुष्ठान करतो, त्याला अखंड यज्ञ याजनादी क्रियांचं पुण्य लागतं. त्याला संसाराचं कुठलंही बंधन बाध्य होत नाही. संसार बंधन त्याला बाधतच नाही. संसाराच्या बंधनामधून त्याची आपसूक मुक्ती होते. म्हणून तू काय करावंस? स्वधर्माचं पालन करावंस आणि धर्मविहित कर्म करावंस. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. हे बघ, हा जो लोक आहे, हा लोक मायेच्या मोहात अडकून स्वधर्मरूपी नित्य यज्ञाला चुकला. आणि जो नित्य यज्ञाला चुकला तो कर्माने बद्ध होऊन परतंत्र देहाच्या अधीन झाला. अशी गती त्याला प्राप्त झाली. का झाली? त्याचं एकच कारण आहे, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. तो नित्य कर्म इंद्रिय आणि त्या कर्म इंद्रियाच्या अनुषंगाने कर्म यज्ञ करायला चुकला. तो कर्म यज्ञ करायला चुकल्या कारणानं परतंत्र होऊन या भूतलावर कर्माच्या बंधनामध्ये अडकला. आणि या कर्मातून नवीन कर्म, नवीन कर्मातून पुन्हा नवीन कर्म, पुन्हा नवीन कर्म, असं कर्मबंधनामध्ये अडकून राहतो. आणि या कर्मबंधनामध्ये अडकल्यामुळं त्याची सुटका होत नाही. आता याची विषयी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. अर्जुना, या संबंधी तुला एक गोष्ट मी सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवानं सृष्टीची प्रारंभीची मांडणी केली त्यावेळी नेमकं काय काय झालं आणि कसं कसं झालं त्याचं सविस्तर विवेचन हे पार्था, हे अर्जुना मी तुला सांगणार आहे. पण आता ते उद्याच्या भागात सांगणार आहे बरं का, कारण आज आपली वेळ या ठिकाणी झालेली आहे. भाविक हो, रोज असेच पाहत राहा आणि तुमचा प्रतिसाद ही माझ्यासाठी प्रेरणा आहे. तुम्ही ती निरूपणाची प्रेरणा मला सतत देत राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, वैद्यनाथ भगवान की जय,
श्री संत जगमित्र नागो महाराज की जय.